संताने सरता केलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापिली गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया तुगा म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राना रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया विठ्ठल विठ्ठल। संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सगळे गडावर आलेले आहात आणि त्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचंच चिंतन आहे। विठ्ठल विठ्ठल। वर्णनामध्ये नाव येणार नाहीत पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की काय आहे। अभंगाचा पहिला शब्दार्थ सांगतो म्हणजे कशावर नेमकं बोललं जातं ते आपल्याला कळायला पाहिजे। संताने सरता केलो, हा फार शब्द महत्त्वाचा आहे बरं का। सरता शब्दाचा अर्थ आहे पूर्ण केलो। संसारातली माणसं अपूर्ण असतात आणि ते आतलं जे शून्य आहे ना ते असं वाढत जातं ते, आणि मग त्या शून्यानं तुमच्या मनामध्ये अशांतता निर्माण होते आणि ती अशांतता दुःखाला कारणीभूत असते। कोणत्याही माणसाकडे जर तुम्ही पाहिलं ना तर ती जी अशांतता आहे ना ती दुःखाला कारण आहे। भगवान श्रीकृष्णाचा सगळ्यात मोठा शब्द आहे अशांतस्य कुतः सुखम। जी माणसं उपवासी आहेत, ज्याला भूक लागलेली आहे, ज्याला काहीतरी मनामध्ये भूक एका प्रकारची नसते बरं का, शरीराची पण असते आणि मनाची पण असते, बुद्धीची पण भूक असते, हृदयाची पण भूक असते। आणि ते भुकेनं माणसं व्याकुळ होतात आणि अशांत होतात आणि जिथं जराशी अशांतता तुमच्या अंतःकरणात आली की तुमचं सुख निघून जातं। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला माझ्या आतली अशांतता घालवून संतांनी मला पूर्ण केलं। कोणाचीही कामं नाहीत बरं का पूर्ण करायची, मदत करणं हे माणसाचं काम आहे, जीवाचं काम आहे। पूर्ण कर्म हे पूर्ण होतं म्हणजे काय हेच माणसाला अजून माहीत नाही। म्हणून तुकोबाराय आपला अनुभव सांगतात। शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलो, दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये 8 पिढ्याची सावकारकी गेली आणि ती गेल्यामुळं माणसं कळायला लागली। पैसे असताना माणसं कळत नाही तर पैसे गेल्यानंतर खरेच चेहरे कळतात काय आहे नेमकं। आणि एक एक माणसं बदलतात कसे, त्यांचं जे खरं रूप आहे ते कळायला सुरुवात होते। आणि मग माझ्या लक्षात आले की ज्या माणसांमध्ये आपण राहतो ना ही माणसं माणसाकरता जवळ येत नाहीत, आपल्याजवळ असलेल्यासाठी जवळ येतात। आपल्याजवळ काही असू शकतं। मला एक सांगा, श्रीमंताबरोबर फोटो काढला, तुम्ही श्रीमंत होणार का? एवढं माहिती आहे ना तुम्हाला। मग नेत्याबरोबर फोटो काढला की तुम्ही दुसऱ्या दिवशी नेते होणार का? पर फोटो कुणाबरोबर काढावा याची तर अक्कल पाहिजे ना। याला बेसिक नॉलेज म्हणतो आपण, स्ट्रक्चर म्हणतो। जे तुम्ही होऊ शकता ते न होता कोणाच्या तरी मागे लागलेले आहात। आणि ठराविक मुद्दे आहेत बरं का, जी माणसं नेत्याच्या मागे लागतात ना ती संताच्या मागे येत नाहीत। कधी कधी संत नेत्याच्या मागे लागतो। त्याला हेच माहिती नाही की माझी ताकद काय। देव ज्याच्या मागे लागू शकतो तो माणूस एखाद्या नेत्याच्या मागे लागतो, हे पतन आहे। आणि याचे अभंग आहेत। नामयाचे पाठी चाले केशीराज, लागावया रज चरणीचे। भगवान शंकर सुद्धा संतांच्या पाठीमागे लागतात। धुळीचा स्पर्श केलेला कण आपल्या या मातीवर त्यांची माती पडावी म्हणजे ही माती चांगली होईल, ही माती पवित्र होईल।
कोणाच्या मागे गेलं पाहिजे आपण. म्हणून माझा मुद्दा वेगळा आहे. ज्यांना धनाची अपेक्षा आहे ते धनाच्या मागे लागतात. ज्यांना बुद्धीची भूक आहे ते विद्वानाच्या मागे लागतात. आणि ज्यांना प्रेमाची भूक आहे ते देवाच्या मागे लागतात. माणसाच्या मागे नाही. माणसाकडे प्रेमच नाही, तोच उपवासी. ज्ञानोबराय म्हणतात का, राणीया दुखिया. जंगलामध्ये दोन माणसं एकमेकाला भेटली. माणसं भेटल्यानंतर अपेक्षा निर्माण झाली. याला वाटलं त्याच्याकडे खायला असेल, त्याला वाटलं ह्याच्याकडे असेल. जंगल आहे ना. आणि जंगलामध्ये भेटलेली रानटी माणसं दोघं एकमेकाकडून अपेक्षा करतात. यालाच संसाराचं जंगल म्हणतात. नाहीच कुणाकडे काही, पण दोघंही अपेक्षा करतात. ज्ञानोबराय म्हणतात का, राणीया दुखिया. काय भेटणार आहे दोघांकडून, तोही पश्चाताप करतो आहे. म्हणून दोन सांसारिक माणसं भेटले की तुम्ही गप्पा ऐका. तो सांगतो माझ्या सोनीने त्रास दिला, हा सांगतो माझ्या मुलीने दिला. कोणी जरी दिला तरी काय दिलंय. आणि गप्पा कशाच्या आहेत का, राणीया. हे ज्ञानोबराच्या ओव्या खूप खोल आहेत बरं का, कळायला फार अवघड आहेत त्या. तुम्ही कोणाबद्दल बोलताय हा विषय वेगळा आहे, तो काय देतो हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. म्हणून पूर्णता आहे ते संत देतात. संताकडे पूर्णता असते. म्हणून संत आपली पूर्णता दान देऊ शकतात. जगातलं सगळ्यात मोठं दान आहे पूर्णता. जगातलं. सावरगावमध्ये जन्माला आलेले भगवान बाबा संतांनी जवळ केलं, पूर्ण केलं, म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात. म्हणून अध्यात्मामध्ये पूर्णता शोधायची असते, पैसा आणि मान शोधायचा नसतो. मग नकोय का मान, हाच अभंग आहे. अभंग हाच आहे. चंदनाला निसर्गतः मान आहे, तो मान मागत फिरत नाही. लक्षात येते. चंदनाला निसर्गतः, म्हणून चोरी होते ना त्याची. आता काही लोकांना चंदन चोर म्हणतात, तो भाग सोडून द्या. तो लाकडाची चोरी करतो का, ज्याला मान आहे त्याची तो चोरी करतो. शब्द लक्षात ठेवा. ज्ञानाची चोरी करतो, धनाची चोरी करतो, त्याला मान आहे. ह्याचा बेसिक शोधा, मूळ शोधायचं. धन कशा करता पाहिजेत, श्रीमंत होण्यासाठी. श्रीमंत कशा करता पाहिजेत, मान मिळण्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्यात पूर्णता आहे. का, ज्ञानोबरायांनी मला पूर्णता दिली. का पूर्णता दिली, ज्ञानोबरायांच्या सान्निध्यात राहिलो. हा फार महत्वाचा भाग आहे. ज्याच्याकडे आहे त्याच्याजवळ थांबा, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जाऊ नका. मग काय होईल, राणीया दुखिया दुखी भेटले. फार अवघड प्रश्न आहे हा. आणि हे समजून घ्या. इथून पुढं किमान 2 शब्दाचा तरी गडावर आल्यानंतर फायदा झाला पाहिजे. कीर्तन ऐकलं ना, 2 नाही, संपूर्ण कीर्तन 2 सिद्धांत डोक्यात बसले पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात चंदनी ते बोरी व्यापिली. चंदनाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर चंदन आपला सुगंध बोरीमध्ये देतं. बोरीला सुगंध नाही. जगातला सगळ्यात भयंकर काटा म्हणजे बोरीचा. तुम्हाला सांगायला पाहिजे का, दोन्ही बाजूने असतो तो. जुन्या काळामध्ये जंगल असायचं आणि वाघ असायचे. आता बाहेर निघणं गरजेचं आहे, वाघाची भीती आहे. मग ती बोरीची काठी अंगावर घ्यायची. ते बोरीचे असे दुहेरी असतात. असा सरळ काटा नसतो. सरळ काट्याला वाचवता येतो, पण असा काटा माझ्या हाताकडे बघा, इकडं पण अडकतो आणि इकडं पण अडकतो. याला म्हणतात संसारातली माणसं. कुठून का होईल तो अडकलाच पाहिजे. आणि अशा संसारातल्या कपटी माणसाला, मानाच्या धनाच्या भुकेलेल्या माणसाला देखील चंदनाच्या सानिध्यात चंदनाचा सुगंध मिळतो. खूप लक्ष देऊन ऐका. मग त्या बोरीला चंदनाचा वास मिळतो. कशामुळे मिळतो तो, याचा दुसरा पण एक अर्थ आहे बरं. चंदनाच्या शेजारी राहाल तर सुगंध मिळेल, आणि गटारीच्या शेजारी राहाल तर. सध्या कुठं आहात तुम्ही,
तक्रार कोणाच्या सानिध्यात राहायला पाहिजेत हे तुम्हाला कळायला पाहिजे. ज्यांची पुण्यतिथी आहेत साध्या खेड्यामध्ये जन्माला आलेत, संतांनी हात धरला. मग कधीही नारायणगडाबद्दल बोलत असताना मी अनेक कीर्तनात सांगितलेले आहेत, भगवान बाबाचं गुरुस्थान नारायणगड आहे, जिथून बाबा घडलेत. या गडावर 13 वर्ष थांबलेत बाबा, पण त्या गडावर 40 वर्ष थांबलेत. आपल्यासाठी ते आदरणीय आहेत. म्हणून कधीही विचार करत असताना कुठं घडले भगवान बाबा याचा विचार करा. जिवंत माणसाबद्दल सोडून द्या, हो ते द्वेषीच असतात, यांचं मोजायचं नसतं कधी. चंदनाच्या सानिध्यामध्ये राहिला तर सुगंध मिळेल, आणि हे कमीत कमी मरायच्या आत कळलं पाहिजे, नाही तर दुर्गंधीच. ज्ञानोबांची एक ओवी फार सुंदर आहे महाराज. ज्ञानोबांचे एक दृष्टांत फार सुंदर आहे. एक कातड्याचा व्यवसाय करणारा माणूस होता, रोज कातडा आणायचा तो. आणि एक दिवशी राजा भटकला, शिकारीला गेल्यानंतर एकटंच दुसरीकडे निघाला, रस्ता सापडला नाही, आणि कुठेतरी थांबावं म्हणून तो कातड्याचा व्यवसाय करण्याच्या घरी मुक्कामाला गेला. नीट आहे का? जंगल, कातड्याचा व्यवसाय करणारा. राजाला पर्याय नव्हता. असं कधी कधी आमच्याही जीवनामध्ये होतं. कातड्याचा व्यापार समजायला फार वेळ लागेल. आणि मग रात्रभर तिथं राजाला थांबायचा योग आला. ते कातड्याचा वास वैतागला राजा, पण पर्याय नव्हता, जंगल आहे ना, जाताही येत नव्हतं. कशी तरी ती रात्र काढली. त्याने थोडंसं पाणी दिलं, जेवण दिलं, कसं तरी सकाळी जीव वाचला त्या राजाचा. आणि सकाळी मग शोधत शोधत बाकीचं मंडळ आलं आणि राजाला घेऊन गेलं. राजाच्या डोक्यातला वासच जाईना. मी तुमच्याबद्दल बोलतोय, एवढं असं की दृष्टांत सांगायला मोकळा नाही मी. तो वासच जाईना राजाच्या डोक्यातला. मग त्याला असं वाटलं, आणि असं वाटणं पण कधी कधी घातक असतं. त्याला असं वाटलं की चंदनाचा सुगंध कसा असतो याचं याला काहीतरी नमुना दाखवायला पाहिजे, म्हणजे सुधरेल. मग ते शिपाई पाठवून त्याला बोलवलं की तू माझं आयुष्य वाचवलंस, रात्रभर मला आधार दिला, महलामध्ये राहा. त्या मोठ्या महलामध्ये ठेवलं. त्या अत्तर फित्तर, आताच्या नवीन भाषेमध्ये एक वेगळा शब्द आलेला, एअर मारला. त्या खोलीमध्ये चंदनाचे लाकडं, ते वास, याला करमतंय कुठं? त्या सुगंधाची सवय, त्याचा दोष नाहीये, कुत्र्याला खीर पचतच नाही, त्याचा निसर्गच तसा बनवलाय. काही माणसाला मान पचतच नाही, समजत नाही, हा भाग वेगळा आहे. प्रकृती नाही त्याची. त्यांनी आयुष्यभर कातड्याचा वास घेतलेला आहे. संसाराचा वास घेतलेली माणसं आध्यात्मिक लोकांना अभंगाचा सुगंध कळत नाही. लक्षात ठेवा काय बोललो. अभंगाचा सुगंध येण्याकरता सुद्धा अंतःकरण स्वच्छ आणि उदार लागतं. कोणालाही वास येत नाही मला चांगला. रात्रभर राहिला, सकाळी जरा अभिमान वाटला राजाला, नाश्त्याला बोलवलं त्याला. कसं काय वाटलं? अतिशय घाण वास येत होता म्हणे. पटलं नाही म्हणे. काय? आमच्या इथं ताजं ताजं जनावर असतं ना, त्याचं आम्ही कातडं काढलेलं असतं, त्याचा वास काही वेगळा आहे म्हणे. आणि पुन्हा कुठे गेला? आपापल्या. अशी काही माणसं थोड्या दिवसाकरता अभंगाचा सुगंध घेण्यासाठी कीर्तनाला येतात आणि म्हणतात हे बोलकोचं कामच आहे आपलं, पुन्हा घाणीत गेलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. त्याचे, आणि यालाच पुण्य म्हणतात. तुमची प्रकृती बदलावी, सुगंध आणि ज्ञान कळावं, कळल्या इतपत सुद्धा पुण्य लागतं. नाहीच कळत, काय करणार त्याला? माझा एक मित्र होता आळंदीमध्ये, ते आलं होतं एकदम ग्रामीण भागातून. आळंदीला आलं,
78-79ची गोष्ट. माझी सेवा करायला लागल्यानंतर मला वाटलं बरं आहे आपल्या खेडेगावातलं आहे. मग या ठिकाणी जेवायला गेलो आम्ही, ऐकण्यासारखं आहे. आणि जेवायला गेल्यानंतर तिथं श्रीखंड होतं. सगळ्यांनी ते दाबून खाल्लं. यांनी ते फक्त एक बोटला खाल्लं सोडून दिलं, ते खाल्लंच नाही श्रीखंड. माझ्याही डोक्यात बसीनं का नाही खात, एवढ्या लहानपणी डायबिटीस पण नाही, रोग पण नाही त्याला. जेवण झाल्यानंतर मी विचारलं त्याला, अरे ते खाल्लं नाही म्हणे श्रीखंड? काय म्हणे महाराज, इटलेलं पिठलं होतं म्हणे. त्याच्या भाषेत सांगितलं मी, इटलेलं पिठलं होतं म्हणे. ते काही असलं होतं एवढं खराब म्हणे, ते कुठं खायचं असतं का म्हणे. काय कीजे ज्ञानोबराय म्हणतात, काय कीजे, फार गोड शब्द. काय करावं, क्षीणच एखाद्याला गोड वाटतो, दुःखच एखाद्याला गोड वाटतं. काय करावं, विठ्ठला विठ्ठला. हा शब्द तुमचा आहे बरं का. काय कीजे, काय करावं. आई चांगलं चांगलं करून खाऊ घालते, आणि जेव्हा ते पोरग खात नाही तेव्हा शब्द आहे हा, काय करावं. पोरग ऐकत, तो ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. काय कीजे, शिणची होय गोड. याला बाहेरचंच आवडतं, याला घरातलं ताजं ताजं आवडत नाही. काय कीजे, ज्ञानेश्वरीतला सुगंध, अभंगातला सुगंध आवडतच नाही संसारिक माणसाला. काय कीजे, विठ्ठला विठ्ठला. आणि तो ज्ञानेश्वरीचा सुगंध जगद्गुरु तुकोबरायच्या अंतःकरणात आला, आणि जगद्गुरु तुकोबराय पूर्ण झाले. खूप छान आहे का बरं का. कोणाचा सुगंध आला? तो ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरीतला सुगंध आला, आणि तुकोबरायांचं आयुष्य बदललं. शेतकरी होते, शेतकरी होते, अगोदर कवी झाले आणि संत झाले. तुम्ही कधी कल्पना करा का, 400 वर्षापूर्वी तुम्ही ज्याचा आधार घेऊन जीवन जगता, इंटरनेट, मीडिया, गुगल काहीच नाही, विद्यापीठ, युनिव्हर्सिटी 400 वर्षापूर्वी काहीच नाही, तरी देखील अभंग जन्माला येतात, आणि तो अभंगाचा सुगंध 400 वर्ष टिकतो. तो कोणाचा सुगंध आहे? ज्ञानेश्वरीचा आहे. आणि ही तुकोबरायांची विशेषता आहे. मी चांगला आहे असं ते म्हणत नाहीत, माझ्यात बदल ज्ञानोबरायांनी केला म्हणून सांगतात. ह्याला म्हणतात मोठेपण. नाही तर काही काही लोक आमचाच विषय आमच्याच पुढं सांगतात आणि ताठ होतात, आणि पुन्हा विचारतात, शास्त्रीजी कसं काय, आता काय बोलू तुला. याला सुद्धा आमच्यामध्ये एक नाव आहे बरं का, वाङ्मय चौर्य. म्हणजे आता सगळं व्यापारी मंडळ वर बसलेलं आहे, त्यांची पंगत आहे आज. कॉपी करणं, एखादा ब्रँड आला की त्याची कॉपी, एखादी स्टाईल आली की त्याची कॉपी. तसं आमच्यामध्ये सुद्धा आम्ही काय बोलतो म्हणलं की दुसरा कीर्तनकार उचलतोच, पण तो उचलून पोट भरेल, पण पूर्णता येणार नाही. ज्ञानेश्वरी पूर्ण करते हे पटायला पाहिजे. आणि जिथून ज्ञानेश्वरीनी तुकोबरायला पूर्ण केलं, तीच ज्ञानेश्वरी बाबांनी पाण्यावर वाचली. तीच ज्ञानेश्वरी जिथून घडले तुकोबराय, जिथून पूर्णता आली, तिचं मूळ ज्ञानेश्वरी. आणि आयुष्यभर बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. 1940ची ज्ञानेश्वरी माझ्याकडे बाबाची. 2 गोष्टी मला मिळाल्या बाबांच्या. बाबांच्या गळ्यातला जो एक ज्ञानोबरायांची समाधी होती ती एक मला मिळाली, आणि बाबांची ज्ञानेश्वरी मिळाली. बाकीच्याचं काय झालं हे गडावर सांगायसारखं आहे का? जे बसलेली माणसं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. आणि मग ती ज्ञानेश्वरी जेव्हा उघडून बघितली तर बाबांनी ओवीवर पेन्सिलने लिहिलंय, या ओवीचा अर्थ काय, इथं टिपण काय. 2 शब्दामध्ये टिपण लिहिले महाराज. ते कळायला सुद्धा अवघड आहे. त्याला भगवान बाबा म्हणतात. ज्ञानेश्वरी न वाचणारा महाराष्ट्रात संतच होऊ शकत नाहीत, एवढी पक्कड ज्ञानेश्वरीची महाराष्ट्रावर. अहो
कितीतरी आज गायक आहेत अभंग गात नाही, त्यांचं नाव नाही होत. दारू पिऊन जरी अभंग गायले तरी सुद्धा तुमचं नाव महाराष्ट्रभर अभंगामुळं होतं. माऊलीचं वर्णन केल्यामुळं तुमचं नाव होतं, हे ज्ञानोबा आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माऊली हा शब्द इतका गोड आहे महाराज, जरी श्रद्धा नसली पिक्चर काढणाऱ्याची तरी त्याचं गाणं हिट व्हायचं असलं तर माऊली माऊली हेच नाव घ्यावं लागतं. काय पकड आहे महाराष्ट्रावर माऊलीची. निंदा करा स्तुती करा पर्याय नाही. आणि ती ज्ञानेश्वरी तुम्हाला संत बनवते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानेश्वरीतला सुगंध माझ्यामध्ये आला आणि मी पूर्ण झालो. विचारलं त्यांना की तो सुगंध तुमच्यामध्ये ट्रान्सफर होत असताना, अंतःकरणात येत असताना तुमची जात बघितली का? गुणदोष वाव. परमार्थातलं सगळ्यात मोठं पतन म्हणजे जात पाहणं. जात व्यवहारात मदत करते, जात संत नाही बनवत. कधी ऐकले असं? एखाद्या जातीने संत बनवलेत, संत बनवल्यानंतर आपल्यात घेते तो भाग सोडून द्या. पण जातीवंत संत हा जात मानत नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणून भगवान बाबाकडे सगळ्या प्रकारची लोक होते, सगळ्या प्रकारची गावं होते, सगळ्या आंधळे पांगळ्या सहित लोक होते. कालच्या कीर्तनात मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. काय असते संत म्हणून? तुमचं गुणवत्ता महत्वाची आहे. जात बरं, मला एक उलट बोलतो तुम्हाला. जात जर महत्वाची आहे तर महाभारतामध्ये सगळे एकच जातीचे होते. भांडणं कुणी केले? बोला ना. जे गाव एकाच जातीचे त्या गावात दोन पार्ट्या कशा काय? माणसाचा स्वभाव भांडायचा आहे, नीट ऐका, त्याला फक्त कारण पाहिजे. पूर्ण जगाचा महाभारतासहित लोकांचा अभ्यास केला करा तुम्ही, त्याला भांडणाला कारण पाहिजे. अहो जात सोडून द्या, एका आईच्या पोटात आलेल्याचं जमत नाही. दोन जातीचे आहेत का ते? सख्खा भाऊ आहेत, एकच प्रोडक्शन आहेत. सगळ्या जगासाठी भाऊ चांगला असतो आणि भाऊ भाऊसाठी चांगला नसतो. कळलं तुम्हाला? कारणच आहेत. माझा मुद्दा लक्षात ठेवा. माणूस हा भांडखोरच आहे, त्याला निमित्त पाहिजेत. दुसरा आला समाज की एक होतात. धर्म असेल, लक्षात ठेवा, काही असेल,
निमित्त लागतं. कशामुळं? तो आतली भडास बाहेर काढायची असते, त्याला कशाचंही निमित्त लागतं. आणि ही भांडणं फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. याला दोष म्हणतो. पण हे दोषी जेव्हा संतांच्या सानिध्यामध्ये जातात, यांचे दोष संत पाहत नाहीत, उदार असतात. संत उदार उदार, दोष पाहत नाहीत. ठीक आहे, निसर्गतः दोष आहेत. बोरीचे वाकडे काटे चंदन नाही पाहत. बोरीचे वाकडे काटे त्याचा दोष आहे, चंदनामध्ये गुण आहे. चंदन म्हणतो तू कसाही असला, सुगंध देणं माझं काम आहे. त्याला म्हणतात साधू. तुम्ही कसेही असा, ज्ञान देणं हे साधूचं काम आहे. त्यालाच माऊली म्हणतात. समाजामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत, हे ज्ञानोबांचं काम आहे. म्हणून दोष पाहत नाहीत. एखादा खूप चांगला आहे, उत्तम गायक आहेत, उत्तम श्रीमंत आहेत, उत्तम बुद्धिमान आहेत, चंदन पाहत नाहीत. गुण, दोष आणि याती न पाहे. काय शब्द आहेत, आत्ताच्या काळात लागू पडतात महाराज. बदलत्या जगात वाढणारी अशांतता, आणि या जगाने जर साधूचे सिद्धांत अंमलात आणले ना, सुखी व्हाल. जातीवाद नष्ट होऊन तुमचं अंतःकरण सुखी होईल. नाहीतर, म्हणून तुम्हाला म्हटलं माझा अभ्यास लवकर कळणार नाही. नाही जर तुम्ही दोष सोडले तर तुमची संगत कुणाची आहे? केवळ कातड्याची आहे. ज्ञानोबांचा इतका गोड शब्द आहे, देह हाडाची मोळी. आपलं जे शरीर आहे ना, देह हाडाची काय आहे? हाडकाची मोळी बांधलेली आहेत, आणि त्या हाडकाच्या मोळीला जीव आपला म्हणून अहंकार दाखवतो. अरे मोळी आहे, जळणारच आहेत, जाळणारच आहेत. जे जिवंतपणी जाळतात ते नंतरही जाळतात. जळण्याशिवाय काही पर्याय आहे का? मग मेल्यानंतर जळालेलं बरं. आयुष्यभर जळू नका. विठाला विठाला. गुण, दोष याती न विचारी काही. ठाव दिला हा शब्द इतका महत्वाचा आहे महाराज. याला ठाव दिला म्हणजे आधार दिला. तुम्ही कोण आहात, तुमच्यात दोष काय, तुमच्यात गुण काय. मला ते भगवान बाबांचं एवढं कौतुक वाटतं ना. काही माणसाला मी अजूनही सहन करू शकत नाही, ती माझ्यातली उणीव आहे, ती मी मान्य करतो. म्हणजे आजच्या 2025 चालू आहे, सुधारलेलं जग आहे, तरी सुद्धा मला काही लोक सहन नाही होत. माझी उणीव आहे ती. बाबांनी ती आंधळे पांगळे वेडे कशी सहन केली असतील ते तुम्ही अभ्यास करून बघा ना. भगवान बाबा असो, श्री संत वामन भाऊ असो, कसं सहन केलं असेल वेळ. आणि त्यांच्यात राहिलेत. सहन करणं तर लांबचा विषय. हे चालते बोलते चंदन आहेत. विठाला विठाला. गावोगावात जाऊन लोकांना दुरुस्त केलेत. मागे एकदा बोललो होतो, तुम्हाला आजही सांगतो. डोंगरातली लोक आहेत ना, मलाही कधी कधी विशेष वाटतं बरं का, ऐकतात कशी माझं पण. तुमचं कौतुक आहे, तुमचं तर एवढं कौतुक आहे महाराज. 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे ज्ञानोबारायांचं. आणि हे मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतात. हा श्रीमंतावर केलेला प्रहार आहे. मंदिर नाही आहे, संस्कार आहेत. संस्कार आहेत. हे दगड विठ्ठलाला मिळालेले नाहीत, ते दगड भगवान बाबाला मिळाले. आणि त्या दगडातून माऊलीचं मंदिर साकार होतं. तुम्ही सगळे पाहताय, बघितलं ना. याला संत म्हणतात. देव आपल्याला कमी देतो, पण संतांना वाढीव देतो. ते हे दगड आहेत. आणि या जंगलामध्ये जिथं शेजार नाही, पाजार नाही, तिथं काम चाललंय. काही लोकांना टेन्शन आहे, चोरी का होत नाही. आणि एकाला तर एवढं परमार्थिक माणूस आहे हो, कीर्तनकार आहे तो. डायरेक्ट मलाच विचारतो, तुम्हाला एवढे वर्गणी का देतात. आता तुम्ही माझे सगळे बसलेले माणसं, तुम्ही गडाला वर्गणी देता का मला देताय?
जे तुम्हाला कळतं ते त्या कीर्तन करायला कळत नाही आणि त्याचं कीर्तन तुम्ही ऐकता. विठाला बरं, आता सगळ्यात वाईट गोष्ट, कीर्तनकार करणार काय पैशाचं? ज्याला मुलं बाळ नाहीत, वाईट पोरांना मुलगा मानतो हा भाग सोडून द्या. मुलं बाळ नाहीत, शिष्य टपलेली आहेत. मी तुम्हाला नाव सांगत नाही महाराज, माझ्या देखत घडलेली घटना आहेत. 87ला कुंभ होता प्रयागमध्ये आणि स्वामीजींची जी व्यवस्था आहे ती सगळी माझ्याकडे होती. ती स्वामीजींची व्यवस्था त्या काळात माझ्या शब्दांमध्ये 2 लाख असायचे 87ला. काही लोकांचे जन्मही झाले नसतील, ते चापल्या पाहूनच हैराण आहेत माझ्या. त्यांना खायचे असतील, आपल्याला काय माहिती. आणि त्या छावणीमध्ये जर जे कोणी गेलं असेल कुंभमेळ्यामध्ये त्यांच्या लक्षात येईल, छावण्या असतात प्रत्येक संतांच्या. ती छावणी माझ्या गुरुची मी लावली होती. माझ्या शेजारी आणखीन एक छावणी होती आणि तो जो महामंडलेश्वर होता, त्याचं नाव सांगत नाही, ते मरण्याच्या बेतामध्ये होता आणि 2 शिष्यामध्ये वाद होते की महंत कोण होणार. हे धडे घेतलेले बरं का मी, म्हणून माझ्या अगोदरच मी जाहीर करून टाकलंय. ते हे माझ्या डोळ्यात देखत आहेत. नाही तर ह्या शिष्यांची एवढी भांडणं होतात, जमीन वाटपाप्रमाणे आश्रम वाटून घेतात. जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला कळेल. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, हेही मी बघितलेले आहेत. 2 संन्यासी आश्रमासाठी कोर्टात जातात. एवढं लवकर मराठी कळेल का? 2 संन्यासी प्रॉपर्टीसाठी आश्रमासाठी कुठं जातात? कोर्टात. आणि जो कोर्टात बसलेला आहे त्याला 2 मुलं असतात. आणि तो या संन्यासाला समजून सांगतो. आता कुठली प्रथा आहे? कधी बघितला परमार्थ? म्हणून जगद्गुरु तुकोबराय सहित ज्ञानोबराय सांगतात, जास्त पैसा जवळ करू नका, टपलेली माणसं जवळ येतील. आणि अक्षरशः 10-5 दिवसांनी त्या संन्याशाला मारून आश्रम ताब्यात घेतला. हे माझ्या अनुभवातली गोष्ट आहे, बाहेरची लांबची नाही आहे. ज्यांना तुम्ही प्रॉपर्टीसाठी जवळ करताय, ज्यांना हे करताय तुम्ही, ती कोणत्या लायकीची माणसं आहेत? तुम्ही आधार दिला, ज्यांनी आधार दिला त्याला समाप्त करून टाकलं. विठ्ठल एक तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं रहस्य सांगतो. इतकं गोड रहस्य आहे. आपल्या संतांबद्दल, गुरुबद्दल ज्ञानोबराय काय अभिव्यक्त करतात. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात एक प्रकरण आलेलं आहे, त्याचं नाव आहे आचार्योपासनम. गुरुची सेवा कशी करावी, किती प्रकारची करावी. आधार दिलेला आहे ना गुरुनी. कारण तो जो सुगंध आहे तुमच्यामध्ये, तो सुगंध ज्ञानेश्वरीतून आलेला आहे, तुमचा नाही आहे. तो तुम्हाला संत म्हणून मान्यता मिळत असेल, पण तुमचा स्वतःचा नाही, तुमचा मालकीचा नाही, तो संतांनी दिलेला आहे. मग ज्या गुरुनी दिलेला आहे त्या गुरुला काय केलं पाहिजे. म्हणजे तो ज्ञानोबरायाने अशा 100 ओव्या लिहिल्या त्याच्यावर, कशी कशी सेवा करेल. ज्ञानोबरायांची भावना तर इतकी कठीण आहेत महाराज, मी त्या ओव्या सांगण्यापेक्षा ज्ञानोबराय म्हणतात, जिवंतपणे मी सेवा करील, पण माझं शरीर पडल्यानंतर सुद्धा ज्या मातीमध्ये माझे गुरु उभे राहतील त्या मातीत शरीराची माती मिळविल. हे ज्ञानोबरायांचं मत आहे. का मानतात महाराष्ट्र? किती आदर आहे आपल्या गुरुबद्दल. म्हणून 700 वर्ष झालं त्यांची सुगंधी कीर्ती. आज कुणी मालक नाही, कुणी नातेवाईक नाही ज्ञानोबरायांचं. संपूर्ण महाराष्ट्र माऊली, नास्तिक आणि आस्तिक दोन्ही ज्ञानोबरायाला मानतात. मला एक जण म्हणलं, महाराज ती भिंत चालवली याच्यावर विश्वास नाही. म्हटलं जाऊ दे. ज्ञानेश्वरीवर? हो, ज्ञानेश्वरी त्यांच्यासारखे कोणी लिहिले नाही. म्हटलं बस झालं, नको भिंतीला धडकू, नको रेड्याच्या मागं दुसरा रेडा लावू. पण अस्तित्व नाकारता येत नाही, मान्यच करावं लागतं, भले ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने असू दे.
अहो ज्ञानेश्वर महाराज एवढे महान आहेत, आज जे सगळा महाराष्ट्र मराठी बोलतो ना, हे ज्ञानोबरांचे उपकार आहेत. कविता कशा कराव्यात हे ज्ञानोबरांनी शिकवलेत. अभंग कसे लिहावेत, अभंगातले प्रकार कसे असावेत, हे सगळी ज्ञानेश्वरी आहेत. आंधळा पांगळा गवळणी हे सगळे विधा ज्ञानोबरांनी तयार केलेले आहेत. आणि ज्ञानोबरांनी केल्यानंतर मागच्या संतांनी त्यांची कॉपी केली. शब्द आहे का? निर्माता कोण आहे म्हणून एक शब्द दिलाय निवृत्तीनाथांनी. ज्ञानोबराय सांगते बिहसिका वाया कवी पोषका. हा जो शब्द आहे ना, कवी पोषक आहे, एवढ्या लवकर कळणार नाही तुम्हाला. हिंट घेणं म्हणतात त्याला. एखादा मोठा कवी आहे, कुठून तरी तो हिंट घेतो आणि मग आपलं विस्तार करतो. सोनार आहेत, तो दागिने करत असला तरी सोनं दुसऱ्याचं असतं, अलंकार त्याचे असतात, मूळ मटेरियल दुसऱ्याचं असतं. तसं जेवढे भारतामध्ये कवी झालेले आहेत, माघ असतील, हे सगळे मोठे मोठे कवी असतील, कालिदासासहित, यांनी महाभारतातून कथा उचललेल्या आहेत आणि मग त्या कथेचा विस्तार त्यांनी काव्यामध्ये केलेला आहे. यांचे मालक कोण आहेत? महाभारत. तसं महाराष्ट्रामध्ये ज्या काही कविता आहेत, ज्या काही विधा आहेत, त्याचे मालक ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला विठाला. आपल्याला ती काय थोडासा माऊलीचा विषय आला की जरा मन जास्त सांगावंसं वाटतं. आणि नेमकं तुम्हाला माऊली कळत नाही, माझी अडचण आहे. तुम्हाला जे कळतं ते मला कळतं, पण ते सांगायची इच्छा नाही त्याची जास्त. म्हणून ही जी विधा आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची विधा आहे. त्यांनी तुम्हाला आधार दिलाय. तसं ज्यांनी आधार दिलाय ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या शरीरातलं पाणी त्या पाण्यामध्ये मिसळील जिथं माझे गुरु पाणी पितात. शरीर संपल्यानंतर गुरु सेवा सांगतात, म्हणून ज्ञानेश्वरीला महत्व आहे. जो श्वास माझे गुरुजी घेतात त्या वायूमध्ये माझं वायू तत्व टाकेल आणि मग सेवा करील. वायू रूपाने सेवा करील, जलरूपाने सेवा करेल, पृथ्वी रूपाने सेवा करेल. ज्या ज्या खोलीमध्ये माझे गाव वावरतात तिथलं आकाश मी होईल, पण माझ्या गुरुची सेवा मी कधी सोडणार नाही. विठाला विठाला. आणि ते गुरु शब्द नीट आहे का? हे सांगायचं नाही मला, ज्ञानोबरांची भावना सांगितली, जे सांगायचे ते व्यवस्थित आहे का, हे ज्ञानेश्वर महाराज. आणि यांनी जर आपल्याला आधार दिला, नीट आहे का, आधार दिला, ठाव दिला, आधार दिला, तर ते आचार्योपासना प्रकरणामध्ये हे सेवा आलेली आहे. आणि एक शब्द आलेला आहे, अज्ञानम यदतोन्यथा, याच्या विरोधातल्याला अज्ञान म्हणावं. मग तिथं तो अमानित्वाच्या ऐवजी मानित्व कसं आलं, दंभित्व कसं आलं. मग तिथे एक शब्द आलेला आहे की गुरुसेवा न करणारा कसा आहे. ज्ञानोबरांची संवेदनशीलता पहा, किती सेन्सिटिव्ह आहे ज्ञानेश्वर महाराज. 3 वाक्य वापरलेत फक्त, ते पण सभ्य आहेत. गुरु सेवा न करणारा फक्त 3 शब्दात सांगितलेलं आहे त्याला. गुरुकुळी जो लाजे, पहिलं वाक्य ज्ञानोबरांचं. गुरुकुळाबद्दल जो लाजतो. गुरु भक्ती उभजे, गुरुसेवा करण्याचा ज्याला कंटाळा येतो. आणि विद्या घेऊनी माझे गुरुसीच जो, असे फक्त 3 वाक्य. याच्यात तुम्हाला काही वाईट वाटलं का? बोला ना. याच्यापेक्षा जास्त शिव्या खाल्लेल्या आहेत, एवढ्या सभ्यतेने काय होणार आहे. ज्ञानोबाई 3 वाक्य वापरलेले आहेत. आणि पुढची ओवी सगळ्यात खतरनाक आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मी चूक केली की हे बोललो. गुरुकुळी लाजे, ही चूक केली मी की त्याचं नाव घेतलं, माझी वाणी अपवित्र झाली, म्हणून माझ्या वाणीला प्रायश्चित्त देण्यासाठी गुरुभक्ताचे नाव घेऊ. माझी काहीच नाही 3 वाक्यामध्ये. व्यवहार आपण तर किती बोलतो, याला काही अंतच नाही. पण याला म्हणतात सभ्यता. 3 वाक्य बोलले, 3 वाक्याची ती विशेषता आहे की गुरु, याला म्हणतात संवेदनशीलता. रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे, आदर म्हणजे काय सांगतो.
रामचंद्र प्रभूला वनवास दिल्यानंतर वनवासाला जायला निघाले. दोघंच होते, राम आणि लक्ष्मण. आणि आईची आज्ञा घ्यावी म्हणून कौशल्या मातेच्या घरी आले. अगोदर कोण होते? सीतेचं काही ठरलेलं नव्हतं. सीतेला वनवासही दिलेला नव्हता. सभ्यता आणि संवेदनशीलता कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. जीव ओळून टाकावा महाराज असल्या प्रसंगावरून. रामचंद्र प्रभू आईकडे जातात आणि सांगतात की मला वडिलांनी आज्ञा दिली वनवासात जायची, मला परवानगी केली. आणि होनका सीतेचा आला आणि सीता रडायला लागली. कौशल्या माता म्हणते, बाई मी तुला कधी सून म्हणून वागवलेलं नाही, कधी मी तुला त्रास दिलेला नाही, का रडतेस तू? आणि मी तुला त्रास देणार पण नाही. माझा मुलगा वनवासात चाललाय, जो राजा आहे, जो वनवासात चाललाय, मला दुःख व्हायला पाहिजे. तू का रडतेस? माझी भीती वाटते का तुला? सीता सांगते, तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहात. मला आई माहीत नाही आहे. आई कशी असते माते तू मला सांगितलेलं आहेस. पण भारतीय सभ्यता आज माझ्या हातून तुटते. सासूच्या पुढं नवऱ्याला बोलायचं नसतं, ही सभ्यता आज माझ्याकडून तुटणार आहे. कारण की मला तुमच्या पुढं रामचंद्र प्रभूला बोलावं लागतं की मला यायचंय म्हणून. याला म्हणतात सीता आणि याला म्हणतात स्त्री. याच्या पुढं बोलत नाही मी, तुमचं पाठ आहे. मोठ्या माणसाच्या पुढं बोलायचं नाही, ही मर्यादा तुटते. का की मला त्यांच्याबरोबर वनवासात जायचं आणि हे तुमच्या पुढं बोलावं लागतंय मला, म्हणून मी रडते. पण मला ती मर्यादा तोडल्याशिवाय भाग नाही, म्हणून तुम्ही पहिल्यांदा मला माफ करा. ही भारतीय संस्कृती. विठाला विठाला. आणि आताची भारतीय संस्कृती जर बघितली, बाप रे, एका माणसाने लग्न ठरवून घरी आला आणि भगवानगडला निमंत्रण दिलं लग्नाचं. मला म्हणे बाबाने कल्याण केलं आमचं, अशी सोयरीक मिळाली. म्हणलं काय? काय नाही म्हणे, मुलाला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, एवढी चांगली सोयरीक. याला सोयरीक म्हणतात. लग्न करायच्या अगोदरच एवढी वाईट भावना तुमची. मी तर कमी बोलतोय, नाही तर आता भेटत असताच म्हणतात वेगळं निघत असाल तर लग्नाचा विचार करू. आई बापाची जन्म, अहो तिने किती कष्ट घेतलेत आईने, आणि प्रेम देऊन वाढवून अपेक्षा नाही आहेत. तुम्ही एक तुकडा देऊ शकत नाही, कशाला मनुष्य म्हणून जन्माला आलात? विठाला विठाला. याला संवेदनशीलता म्हणतात, सेन्सिटिव्हिटी. मग किती आणि मर्यादा पाळण्यात आनंद आहे हो, उघड बोलण्यामध्ये आनंद नाही. नवऱ्याला नावाने हाक मारली काही पुरुषार्थ आहे काय? तुम्ही काही लई शहाणे आहेत काय? आदरामध्ये सुख आहे, उद्धटतेमध्ये सुख नाहीत. उद्धटतेमध्ये अहंकार आहे, आणि अहंकारात सुख नाहीच, हे लक्षात ठेवा कधी पण. म्हणून ही माणसं अहंकारी आहेत. चेहरा बघा, सुखी नाही आहेत, फुगलेली आहेत. कशी? उकिरडा कशाने फुगतो? बोला ना. उकिरडा मोठा कशाने होतो? काय त्याच्याकडे? कचराच आहेत महाराज. चंदनाचा सुगंध आहे का तो? फुगे केर धालेपणे. जेवढा उकिरडा मोठा होतो तेवढा तो स्वतःला मोठा. अरे काय गोळा केलंस तू? समाधान न देणारं ज्ञान तुझ्याकडे आहेत आणि तू स्वतःला अहंकारी समजतो. ज्या ज्ञानाने तुला समाधानी केलं नाही त्या ज्ञानावर अहंकार. जगद्गुरु तुकोबा यांचा शब्द फार वेगळा आहे महाराज. ठाव दिला ज्ञानेश्वर महाराजांनी मला आधार दिला. तुम्ही माऊलीच का मानता? असाही प्रश्न आहे बरं. जगद्गुरु तुकोबाच्या विषयी तुम्ही माऊलीच का मानता? याचं कारण आहे, देहूतमध्ये त्रास झालेला होता. जिथल्या लोकांनी गाथा बुडवला, त्रास दिला, त्यांनी आधार दिला का? बोला ना. त्रास दिला, आधार कोणी दिला? माऊलीने दिला. म्हणून ठाव दिला पायी आपुलिया,
आधार दिला. आणि तो आधार देण्याबद्दल किती कृतज्ञता पाहिजे. फक्त 3 वाक्य आहेत आणि माऊली म्हणते वाचेशी प्रायश्चित्त देव. मी वाणीला प्रायश्चित्त देतो. कोणतं प्रायश्चित्त? पुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. भगवंताचं नाव घेतलं तर प्रायश्चित्त का नाही? आणखीन एक प्रसंग याच्या बरोबरचा आहे, तो समजून घ्या. भगवान कृष्ण म्हणतायत चालता चालता जर दारुड्या दिसला, काही काही माणसं नको असणारे जर दिसले तर राग येतो. कधी कधी ओळख पण नसती पण चपलीने मारावं वाटते त्यांना, एवढा चेहरा बेकार असतो त्यांचा. भगवान कृष्ण म्हणतात अशी माणसं जर दिसली काही करू नको. कृष्ण म्हणतात माझ्या नावाचं स्मरण कर. तै स्मरहो माते, माझं स्मरण कर. आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. दुसरं कुठलंही स्तोत्र म्हणू नको, मंत्र म्हणू नको, फक्त माझं स्मरण कर. ते वाईट माणसाचे संस्कार तुझ्या अंगावर येणार नाहीत. नाही कळाली मराठी? वाईट माणसाचे संस्कार. अहो तुमची पोरं का बिघडलीत? तुम्ही काय तंबाखू खायला शिकवलं काय पोरांना? दारू प्यायला शिकवलं का आई बापाने? कसा दारू पितात शिकवलंय कोणी? संगतीने शिकवलेत. वाईट माणसा संस्कार आपल्यामध्ये येतात. भगवंत म्हणतात माझं स्मरण कर, त्या संस्काराचा प्रभाव होणार नाही. इथला विषय पहा. गुरुसेवकाचे नाव घेऊ. गुरु भक्ताचे दोन्ही पाठ आहेत. गुरु भक्ताचे इथं भगवंताचं नाव सुद्धा चालत नाही. याला संत म्हणतात. देवाचं नाव कमी आहेत. जर गुरु अभक्ताचं नाव आपल्या तोंडातून आलं, देवाचं नाव सुद्धा तारत नाहीत. गुरु भक्ताच्या नावानेच वाणीतलं प्रायश्चित्त मिळतं. गुरुसेवका नाव पहावं सूर्य जायचं. काय ज्ञानोबा आहे. पुढचा तो विषय अतिशय सुंदर आहे. देवाच्या नावापेक्षा गुरुभक्ताचं नाव श्रेष्ठ आहे. मराठी कळली का? भजन करताना तुम्ही विठ्ठलाचं भजन नाही करत. भगवान बाबा जय भगवान बाबा. भजन कुणाचं आहे? भगवान बाबांनी काय दाखवले आपल्याला? पंढरपूर. मग आपण नाव कुणाचं घ्यायला पाहिजे होतं? विठ्ठलाचं. तुम्ही कधी कल्पना केली का? आळंदीहून दिंडी पंढरपूरला जाते. कोणाकडे जाते? बोलत चाल. तुम्ही काय घरचे माणसं आहेत, जवळ येऊ नका फक्त. आळंदीहून पंढरपूरला चाललात. कुणाकडे? ज्याच्याकडे चाललाय त्याचं भजन पाहिजे ना. कधी डोकं लावलं का तुम्ही? भजन कुणाचं आहे? ज्ञानबा तुकाराम. चमत्कार आहे. कधी प्रश्न आलाय तुमच्यामध्ये? जायचंय त्याला भेटायला, विठ्ठलाला, आणि भजन पाठवणारच आहेत ज्ञानबा तुकाराम. आणि तुम्हाला काही वाटत नाही. आणि त्याला काय वाटलं ज्याच्याकडे चाललंय? दुसऱ्याचं भजन करत आमच्याकडे येत आहे तुम्ही. विठ्ठला राग यायला पाहिजे ना. नाही, विठ्ठलाला आनंद वाटतो. आपल्या मुलाला जर कोणी प्रेम केलं ना, आईचं हृदय भरून येतं. समाजासाठी ज्याने आपलं अंग कापलेलं आहे, अंग कापून तुळशी उगवलेले आहेत. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. तुळशी उगवल्या तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. तुळशी उगवल्या
फार गोड आहे. कोणाचं आहे महाराज? का नाव घेता? आणि त्याच्याही पुढे बोलतो, त्यांच्या नावाने एवढं जमतं कसं? तुळशी उगवल्या रक्त धावोनी आले देव. माणसं नाहीत महाराज, भगवंतामुळं बाबांचा जीव असं. जे भगवंत स्वरूप आहेत त्यांना कोणाची भीती या जगामध्ये? ठाव दिला, आधार दिला. पुढचा विषय मोठा आहे आणखीन संतांच्या बाबतीमध्ये, तरी आधार सांगतो. ज्यांनी आधार दिला ना तिथं गद्दारी करू नका. एका शब्दात सांगतो तुम्हाला मी, एका शब्दामध्ये ज्ञानोबराकडे सुदुराचारी चालतात. दुराचारी नाही बरं का, सुदुराचार. जास्तीत जास्त पाप केलेली माणसं माऊलीला चालतात, पण गद्दार चालत नाही. ही ज्ञानेश्वरी. झाल्या असतील अज्ञानामध्ये चुका, चुकलं असेल तुमच्याकडून, स्वभाव दोष म्हणून आम्ही माऊली म्हणतात, आम्ही सोडून देऊ. पण ज्यांनी आधार दिलाय त्याच्यावर उलटू नका. ठाव दिला पायी शब्द फार महत्व. आपुल्या त्यांना विचारलं, तुम्हाला तुमच्यात गुण नाही, तुमच्यामध्ये दोष पाहिले नाहीत, जात पाहिली नाहीत, असं काय विशेषता आहे तुमची? शेवटच्या चरणात तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना. तरी होय राणा रंगात्याचा, तरी होय राणा तुमच्या सहित सगळ्याला वाटलं कीर्तन संपलं म्हणून. शेवटचं चरण आलं ना. एवढं जर शास्त्री कळल्यावर काय राहिलं तुम्हाला? म्हणून अभंग पहिल्या पासून आहे का काय बोललं, शब्दार्थ सांगतोय. आपल्या अभंगाची सुरुवात काय? अभंगाचा पहिला अर्थ. भाव अजून लांब आहे, अजून भाव सांगायचा आहे, पण कशावर बोलायचंय त्याचा तो शब्दार्थ सांगतोय तुम्हाला. ठाव दिला पायी आपुल्या. ज्ञानोबरायांनी चरणावर आपल्या स्वरूपाचा आधार दिला. पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आणि स्वरूप होतो बरं का. ज्ञानोबरायांनी आपलं स्वरूप दिले. फार अवघड आहे महाराज. या हृदयातलं त्या हृदयात येणं याचं नाव आहे परमार्थ. बाकी सगळं भंकस आहे. कळालं का तुम्हाला? या हृदयातलं त्या हृदयात येणं याचं नाव परमार्थ आहे. बाकी सगळं शाब्दिक खेळ आहे. गीतेमधला प्रसंग आहे, अतिशय सुंदर आणि छान प्रसंग आहेत. शब्दातून गीता सांगितली गेलेली आहेत. आणि हे फक्त पृथ्वीवर ज्ञानेश्वरीमध्येच प्रसंग आहेत. पृथ्वीवर म्हणतोय बरं का तुम्हाला. अन्य कोणत्याही भाष्यकाराने आणि कोणत्याही व्यक्तीने सांगितलेलं नाही गीतेमधला हा प्रसंग. जोपर्यंत शब्दातून सांगता येत होतं तोपर्यंत भगवान कृष्णाने सांगितलं. सर्व धर्मान् परित्यज. याच्यावर सगळे विश्लेषण आहेत, भाष्य सगळे आहेत. पण जो ज्ञानोबरायांचा प्रसंग आहे तो इतका गोड आहे. सगळे शब्द सांगून झाल्यानंतर सुद्धा परिवर्तन होत नव्हतं. मग काय केलं ज्ञानोबरायांनी? म्हणतात काय नाही, सावळा सकंकन. भगवंताच्या हातात कडं होतं बरं का. फार गोड आहे शब्द होतो. ऐश्वर्य संपन्न आहे ते, जोळी घेऊन फिरणार आहेत काय? कृष्णाच्या आशीर्वादाने लोक श्रीमंत होतात. आणि त्यांना काय असं, त्यांचं तर वर्णन इतके गोड श्लोक आहेत महाराज. कसे दिसत होते श्रीकृष्ण. पूर्णांग सुंदर मुखादरविंद नेत्रा. डोळे कसे. कधी कधी काय आहे, माणसं पैशाने श्रीमंत असतात, शरीराने दळभद्री असतात, बघूच वाटत नाहीत. काय काही लोकांना तोंडाने म्हणावं लागतं की माझी कंपनी.
आणि हे सगळे प्रसंग आमच्याकडेच येतात. मुंबईला गेलं काय गेलं ते विचारतात, महाराज काय करता तुम्ही? काय नाही संस्कृत. एकदा मी फ्लाईटमध्ये चाललो होतो. आता हे धोतर विमानात पाहिल्यानंतर हुशार होतं लोक. शेजारी शेजारी टेन्शन, खालीवर खालीवर अर्धा तास बघितलं. आता धोतर आणि शर्ट बघून त्याला काही मेळ लागणार आहे का तुमच्या भाषेत? शेवटी राहवलंच नाही त्याला. त्याने विचारलं काय करता तुम्ही? काय नाही म्हटलं संस्कृत शिकवतो. चेहरा बघितलं का? काय शिकवतो? शिकवतो का नाही संस्कृत? हे पोरं सोरं शिकवतो संस्कृत. डोळे म्हटलं काय झालं? शिक्षक माणूस विमानात बसतो, दुसरं टेन्शन. बरं घेणं का काय? विमानाचा आनंद घेणं. विमानाचा आनंद घे. आज आपण आकाशात उडतोय त्याचा आनंद घे. पुढील आचे ओझे. माझा प्रश्न नाही माझ्याकडे पैसा आहे का नाही, त्याला का टेन्शन शेजारच्याला. आता त्याला एक सांगितलं का नाही मी संस्कृत शिकवतो, समजत नाही त्याला. अच्छा म्हणजे तुम्ही ज्योतिष सांगताय बघा. म्हणजे एखादा शिक्षक श्रीमंत असू शकतो हे पटतच नाही लोकाला. शिक्षकाला पटत नाही दुसऱ्या शिक्षकाने पैसा खर्च केलेला. पुढं बोलत नाही मी. का असं वाटतं जीवनामध्ये? जळलेलं अंतःकरण आहे महाराज, नाही लक्षात येत तुम्हाला. म्हणून उदाहरण शब्द पहा कसं आहेत, नाही लक्षात येत. समोरचा कसा आहे कपड्याहून काय कळणार आहेत? आतला दिवा बाहेर आला पाहिजेत, आतलं ज्ञान चेहऱ्यावर आलं पाहिजेत महाराज. याच्यासाठी सुद्धा ज्ञानोबरांची ओवी सांगतो. आतला जो सद्भाव आहे, ओवी आणि शब्द नीट आहे का? सद्भाव जीवगत. सद्भाव बाहेरचा वेगळा, त्याचं नाव आहे सभ्यता, शिष्टाचार. काय नाव आहे त्याचं? समोरच्याचा राग आलेला आहे पण सॉरी सॉरी म्हणत आपण निघून जातो. राग आलेला आहे, सॉरी सॉरी. शिष्टाचार आहेत, सदाचार नाहीत. ज्ञानोबांचे शब्द फार सुंदर आहेत. हृदयामध्ये मुरलेला जो सद्भाव आहे, सद्भाव, खरा भाव, प्रेमळ भाव, करुणामय अंतःकरण आत असलं पाहिजे. सद्भाव जीवगत. आणि तो आतला भाव तुमच्या चेहऱ्यावर प्रगट होतो. हे ज्ञानोबा सांगतात बरं. बाहेरी दिसे फाकत, बाहेर दिसतो तो तुमच्या चेहऱ्यावर, आत कसे आहात ते. ज्ञानोबाचा दृष्टांत इतका सुंदर आहे. स्फटिकाचं घर असावं आणि एक दिवा आतमध्ये असावा. स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. काय ज्ञानोबांचं? स्फटिकाच्या घरामध्ये जर दिवा ठेवला तो बाहेर त्याचा प्रकाश येतो. तसं स्वच्छ अंतःकरण ज्याचं आहे ना त्याच्या चेहऱ्यावर समाधान येतं. त्यांचं नाव आहे भगवान बाबा. फोटो बघितल्यावर राग शांत होतो महाराज. नाही कळाली मराठी? फोटो बघितल्यानंतर राग शांत होतो आणि जिवंत बघितल्यानंतर पायतान काढावं वाटतं. किती फरक आहे. सद्भाव जीव, आतला भाव बाहेर येतो. मग ते आतला भाव बाहेर येण्यासाठी आतमध्ये स्वच्छ पाहिजे. माझी मराठी फार अवघड आहे बरं का. दृष्टांत काय दिला होता? स्फटिक ग्रहीचे, स्फटिकात ठेवलेला दिवा. म्हणजे जर भिंतीच्या आड दिवा असेल तर जमणार नाही. दिवा कुठं पाहिजे? स्फटिकात. तुमचं अंतःकरण स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असेल तर ज्ञानोबरांचा दिवा तुमच्या चेहऱ्यावर उमटतो. ही ओवी आहे. स्फटिक अंतःकरण पाहिजे, स्वच्छ अंतःकरण. आतला दिवा बाहेर येण्यासाठी स्फटिक पाहिजे, स्वच्छ अंतःकरण पाहिजे. आत जे आहे ते बाहेर येतच, पण बाहेर ज्ञान प्रगट होण्यासाठी, बाहेरून ज्ञान प्रगट होण्यासाठी, बाहेरून ज्ञान दिसण्यासाठी आत दिवा पाहिजे. आणि दिवा ज्याच्यात आहे ते स्फटिकासारखं अंतःकरण शुद्ध पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अरे खूप
खूप मोठा विषय आहे, पण तुम्हाला झेपणार नाही म्हणून थांबवतो इथं. तुमचे चेहरे पाहतोय मी. म्हणून अंतःकरणात पाहिजेत. त्या अंतःकरणात जसा दिवा येतो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तसं ज्ञानोबारायांचं ज्ञान माझ्या ठिकाणी आलं. ठाव दिला पायी आपोलिया, स्वरूपाच्या ठिकाणी मला आधार दिला. आणि ज्ञानेश्वरीतला सुगंध, ज्ञानेश्वरीतलं ज्ञान जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये आलं, ते अभंगाच्या रूपाने प्रगट झालं. कसं काय झालं? संतांनी सनता केलो ते. कसं काय झालं? फार गोड आहेत. तुका म्हणे आले, ते पण बिचार ऐकण्याच्या नादात आहे. ते आपले चाल लावून बसलेले, विठाला विठाला. ते म्हणलेलंच लक्षात नाही त्याच्या. कसं काय ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं? खूप गोड वबीत आणि मरेपर्यंत शब्द लक्षात ठेवा. मोठ्याच्या मनात कसं येतं याला जगात कोणतंही कारण नाही. काय वाक्य? तुका म्हणे आले समर्थाचे, रंक त्याचा राणा होय. कधी कधी आम्ही पण पाहतो अतिशय मूर्ख माणूस, कळत नाही, आणि कॅबिनेट मंत्री होतो, निवडूनही आलेला नाही. डोक्यात काही दुसरं आणू नका, नाही माझ्या बोलण्याचे दुसरे अर्थ होतील. मी हे बोलत नाही, मी माझं बोलतोय. अत्यंत बुद्धिमान माणसं जवळ असतात, मोठी माणसं संधीच देत नाहीत. एखाद्या मूर्ख माणसाला संधी देतात. मला 2-3 लोकांनी विचारलं असं का होतं? म्हटलं तू बुद्धिमान आहेस. तुम्हाला जसं कळलं नाही तसं त्या बुद्धिमंताला कळालं नाही. तुम्ही कोण? मी काय म्हटलं? त्या तू बुद्धिमान आहेस म्हणून तुला संधी नाही दिली. असं कसं? बुद्धिमान आहेस, निष्ठावान नाहीस. फरक कळाला? बुद्धिमान आहेस, निष्ठावान नाहीत. संधी कुणाला देणार तुम्ही? एवढं कळलं बस झालं कीर्तन. बाबा कुणाला श्रीमंत करणार, कोणाला ज्ञान देणार, माऊली कोणाला जवळ करणार? जो निष्ठावान. आणि कधी त्यांच्या मनात येईल हे जगात तुकोबाराय कारण सांगू शकत नाही. मी काय सांगणार? तुका म्हणे आले. समर्थ ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे, बरं लक्षात ठेवा. समर्थाचे म्हणा, सगळ्या बाबतीत समर्थ आहेत. तुकोबारायला जर ते संत बनवू शकतात, लक्षात जाणीवपूर्वक तुकोबारायला का बनवू शकतात? निष्ठा आहे, परंपरा आहे. माऊली सोडून कुणालाच मानत नाहीत. सगळी गडाची मंडळी बसली, व्यापारी बसलेली, यांना लय साधू भेटतात मोठे मोठे, आणि जवळजवळ भाळतातच ते. तसं त्या काळामध्ये सुद्धा एक संत होता जो राजकारणासाठी आणि पैशासाठी राजाच्या जवळ जात होता. लांबून तुकोबाराय त्याला बोलतात. जगाने जरी त्याला संत मानलं, जगद्गुरु तुकोबारायचे शब्द आहे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. काय धाडस आहे तुकोबारायचं. त्या काळात हयात असताना बोलणं म्हणजे हे जिगरीचं काम आहे महाराज. जया राज्य द्रव्य. बरं हे सांगणारे कोण माहिती का? तुकोबाराय. कधी कधी तुम्ही लोक बसला ना, काय करायचं वा आपल्याला सगळे सारखेच आहेत, हात वर करताय तुम्ही, अगोदरच वर झालेले असतात. ही परमार्थाची जागा अशी नाही महाराज. आपल्याला काय असं नाहीये. काही हो, धरलाय ना काठ, पदर धरलाय ना, काही हो, सुखामध्ये सीता बरोबर आहेत, सत्तेमध्ये सीता बरोबर आहेत. म्हणून ती पतिव्रता आहे, तिची मूर्ती आहे, जो सुख दुःखात साथ देते. ते असं मध्ये आधी सोडतात त्याला निष्ठा म्हणतात. काही झालं पदर सोडत, निष्ठा सोडत नाहीत. बुद्धीला किंमत नाही आहे. बोलूच का तुम्हाला? आता 10 घरात फिरणारी विश्वसुंदरीला किंमत आहे का पतिव्रतेला किंमत आहे? बोला ना. एवढं कळतंय तुम्हाला? आपल्याला काय करायचं? आणि देवाला आव्हान दिलंय तुकोबारायांनी.
मी त्याला संत म्हणणारच नाही. काय माझं वाटोळं करायचं असेल देवा तू कर, काय होत नाही तुझ्याच्याने, याला म्हणतात तुकोबाराय. करीशी तरी देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंब माना. काय ते एक एक शब्द तुकोबाराय. आता ते एवढं कळणे इतपत तुमची बौद्धिक कॅपॅसिटी नाही आहे, पण निष्ठा समर्थाच्या मनात येतं कधी कमी गुण असतील. मी तर उलट म्हणेल, बुद्धिमान मुलाकडे आई कमी लक्ष देते, कमी बुद्धीवाल्याला जास्त प्रेम देते. तुम्हाला काय पाहिजे? प्रेम. तुका म्हणे आले तरी होय राणा, रंक त्याचा राणा होय. हा शब्दार्थ आहे. विठाला विठाला. सर्वसामान्यांना संत बनवून अभंगाचं काव्य निर्मिती केली, ही ज्ञानोबरांची ताकद आहे. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, संतांनी सरता केलो तैशावर, संतांनी सरता केलो तैशावर, संतांनी सरता केलो तैशावर, संतांनी सरता केलो तैशावर. संतांनी देवानी जापिलेला, संतांनी देवानी जापिलेला नवीन तारी काय गुण जाती, नवीन तारी संतांनी देवानी जापिलेला, संतांनी देवानी जापिलेला गुण जाती, नवीन तारी काय गुण जाती, नवीन तारी काय. सामान्यातला सामान्य माणूस समाजामध्ये जर संतांचं पूर्णत्व आलं तर त्याच्या चरणावर सगळे बुद्धिमान, सगळे श्रीमंत लोळणी घेतात. त्याला म्हणतात सरता. हा महत्वाचा शब्द या अभंगातला, की आपल्याला बोलायचं कशावर या अगोदर कळलं पाहिजे ना अभंगात काय. ते अभंगातला मूळ जगद्गुरु तुकोबारायचा अनुभव आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी सरता केलो. सरता शब्द फार कठीण आहे बरं का, म्हणून मी तुम्हाला थोडक्या शब्द सांगितलं, पूर्णता. संतांनी मला पूर्ण केलं, हे इतकं विचित्र आहे. त्याच्यासाठी तो प्रसंग ठेवला होता, आणि जो आत्ता सांगायचा होता. संतांनी सरता शब्दातून फार कमी देता येतं. कधी कधी बुद्धीची गरज लागते, पण हृदयाने द्यायच्या टायमाला बुद्धी बाजूला सरकते. हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत, जे भारतात विश्वात कोणी सांगितलेले नाहीत. कृष्णाला दया आली, शब्दातून देण्या इतपत दिलं, पण अजून अर्जुनामध्ये बदल नाही आहेत. बोला बुद्धीसी अटक, ज्ञानोबरांचा शब्द. काही काही गोष्टीत ना समजून सांगू नाही शकत, लहान मुलाला मोठ्या मुलाला नाही, भावना असतात त्या नाही समजून सांगता येत शब्दामध्ये. शब्द इतके कमी आहेत. आता मला सांगा, आज आपल्या इथं बुंदी आहे, ती कशी आहे? बोला ना. गोड आहे. गुलाबजाम गोड आहेत. जिलेबी खरंच गोडी आहे काय का सगळ्यांची? जी गुलाबजामची गोडी आहे आणि बुंदीची गोडी आहे, यात फरक आहे का नाही? मग सगळ्याला हे याला म्हणतात शब्दातलं दळभद्रीपण. वेगळे पण सांगताच येत नाही. गोड आहे, साखर गोड आहे, गुलाबजाम आरेपती सारखी गोडी नाही आहे. याला म्हणतात शब्दातला कमीपणा. जी भावना आहे, जो अनुभव आहे, ते अभिव्यक्त नाही करता येत. आणि मग ते न अभिव्यक्त होणारी वस्तू द्यायची असते. मग ज्ञानोबराय आपल्या ओव्या कशा बहरतात बघा. सावळा संकन बाहू पसरोनी अलंगिला स्वशरण भक्तराज. शरण आलेल्या भक्ताला आलिंगन दिलं. कोणालाही नाही आहे, कोणालाही नाही.
काय काय येडे त्याला, तर आपण काय करावं त्याला. मज वाटे त्यासी. आणि असं झालं की त्यांचं खोली ठरलेली. मागे जास्त कळतं बरं का, सगळे कीर्तनकारच आहेत ना ते. आता तुमचं प्रॉब्लेम मी विश्लेषण करायच्या अगोदर बोलणार. कोणाला वाटतं स्वशरण, ज्याचं स्फटिकाप्रमाणे अंतःकरण आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान दिसू शकतं, उजळ होऊ शकतं, अशा स्वशरण भक्तराजाला भगवान श्रीकृष्ण आलिंगन देतात. इतका गोड प्रसंग आहे हा. याला परमार्थ म्हणतात. तो हा आहे. याच्यासाठी परमार्थ करायचा असतो. आलिंगिला स्वशरण भक्तराज. आणि पुढचा टप्पा बघा कसा आहे. तुम्हाला संताने सरता अभंग कळेल. हृदया हृदय एक झाले, देवाचं हृदय आणि भक्ताचं हृदय एक झालं की एकता महत्वाची. ये हृदयीचे ते हृदयी घातले. हे ज्ञानेश्वरी काय गोड आहे बघा. अर्जुनाला शब्दांनी कळालेलंच नाही. सगळे भाष्यकार हे सांगू शकत नाहीत, कारण की हे फील आहेत, अनुभव आहेत, अनुभूती आहेत. माऊलीच एकटे पृथ्वीवर सांगतात, ए हृदयीचे ते हृदयी घातले. पण कधी दोन हृदय एक झालं आणि आतली अनुभूती तुम्हाला अजून भाषा नाही कळणार बरं का लवकर. ए हृदयीचे ते हृदयी घातले. तुम्हाला नाही कळालं अजून, पण आता विश्लेषण करून सांगतो. कृष्णाच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयामध्ये गेलं, एवढं कळालं. अर्जुन कोण आहे आता बोला ना. अर्जुन अर्जुन राहिला नाही, अर्जुन कृष्ण झाला. याचं नाव आहे परमार्थ. हा परमार्थ आहे. आणि हे तुमच्याकडून होतच नाही, म्हणून संताचा सुगंध अंतःकरणात यावा लागतो. ए हृदयीचे ते हृदयी घातले. त्या हृदय शून्य झालं, त्या हृदयामध्ये जे आलं ते कृष्णाचं आलं, म्हणून अर्जुन हा कृष्ण झाला. याचं परिवर्तन. आणि हे परिवर्तन समर्थाच्या मनात आल्यानंतर होतं. विठोबा